मराठी व्याकरणातल्या एका खूपच इंटरेस्टिंग भागाबद्दल आज आपण बोलणार आहोत. म्हणजे बघा, आपल्या तोंडून एकदम वाव किंवा अरे रे असे शब्द कसे काय येतात? चला, याचबद्दल जाणून घेऊया. हो, तर हाच तो प्रश्न आहे. याचं उत्तर ना केवल प्रयोगी अव्ययांमध्ये दडलेलं आहे. हे असे शब्द आहेत जे आपल्या मनातल्या भावनांना अगदी झटक्यात बाहेर आणतात. मग चला तर बघूया हे शब्द नक्की काय आहेत आणि ते काम कसं करतात. तर ह्या सगळ्या भावनिक शब्दांना मराठी व्याकरणात एक खास नाव आहे, केवल प्रयोगी अव्यय. आता नावावरूनच बघा ना, केवळ प्रयोगासाठी आलेले शब्द, म्हणजे फक्त वापरण्यासाठी. चला, जरा खोलात जाऊन याचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊया. याची सोपी व्याख्या अशी आहे की हे असे शब्द आहेत जे वाक्याच्या मुख्य रचनेपासून पूर्णपणे वेगळे राहतात, पण आपल्या मनातल्या भावना मात्र अगदी अचूकपणे पोहोचवतात. ते वाक्याचा हिस्सा नसतात आणि म्हणूनच त्यांना स्वतंत्र मानलं जातं. उदाहरण बघितलं की लगेच लक्षात येईल. समजा आपण म्हणालो, अरे तू इथे कसा? आता या वाक्यात अरे हा शब्द आश्चर्य दाखवतो, पण तो वाक्याचा व्याकरणाचा भाग नाहीये. तसंच वाह किती सुंदर फूल आहे, यातला वा हा शब्द आपला आनंद व्यक्त करतो. हेच तर या शब्दांचं वैशिष्ट्य आहे. आता बघा, आपल्या भावना कशा वेगवेगळ्या असतात नाही का? मग साहजिकच हे शब्दही वेगवेगळ्या प्रकारचे असणार. त्यांना त्यांच्या भावनांनुसार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं जातं. चला, सुरुवात करूया दोन अगदी सामान्य भावनांपासून, म्हणजे आनंद आणि दुःख. पहिला प्रकार आहे आनंददर्शक. जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल एकदम मस्त वाटतं, तेव्हा जे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात ते सगळे ह्या प्रकारात मोडतात. जसं की वा, आहा, छान. हे शब्द आपण आपला आनंद व्यक्त करण्यासाठी कसे वापरतो याचीही काही उत्तम उदाहरणं आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर हे शब्द आपल्या आनंदी क्षणांना अजून खास बनवतात. एखादं सुंदर दृश्य पाहिलं की आपल्या तोंडून कसं एकदम अहा बाहेर पडतं, अगदी तसंच. पण आयुष्यात काय नेहमीच आनंदाचे क्षण नसतात. कधीकधी दुःख, वेदना किंवा वाईट वाटणं हे सुद्धा अनुभवायला मिळतं. आणि अशा वेळी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे खास शब्द आहेत. विचार करा, कोणाला तरी लागलेलं पाहिलं की आपल्या तोंडून लगेच अरे रे हा शब्द बाहेर पडतो. किंवा काहीतरी वाईट घडल्यावर हाय हा शब्द आपली निराशा लगेच व्यक्त करतो. हे शब्द आपली भावना पटकन आणि प्रभावीपणे पोहोचवतात. ह्या प्रकाराला दुःखदर्शक असं म्हणतात. आणि नावाप्रमाणेच हे शब्द दुःख, वेदना किंवा इतर नकारात्मक भावना व्यक्त करायला वापरले जातात. तर मग आता हे अगदी स्पष्ट झालं असेल की आनंददर्शक आणि दुःखदर्शक हे शब्द एकमेकांच्या अगदी विरुद्ध कसे आहेत. एकीकडे आनंदाचे उद्गार आहेत तर दुसरीकडे दुःखाचे. चला, आता पुढे जाऊया आणि आणखी दोन इंटरेस्टिंग प्रकार पाहूया. जेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं किंवा आपण एखाद्या गोष्टीला होकार देतो, तेव्हा आपण कोणते शब्द वापरतो? कल्पना करा की एखादी अनपेक्षित गोष्ट घडली. त्या क्षणी आपल्या तोंडून जे शब्द बाहेर पडतील ना, ते असतात आश्चर्यदर्शक शब्द. हे बघा, अरे, काय, बापरे, हे सगळे शब्द आश्चर्याचा क्षण दाखवतात. प्रत्येक शब्दाची एक वेगळी मजा आहे. म्हणजे हे शब्द अशा क्षणांसाठी आहेत जे आपल्याला एकदम चकित करून टाकतात. जसं की अचानक एखादा मोठा आवाज ऐकून आपण एकदम बापरे म्हणतो ना, तसं. आणि आता शेवटचा प्रकार, ज्याशिवाय आपलं बोलणंच पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला कोणाचं म्हणणं पटतं किंवा आपण होकार देतो, तेव्हा आपण जे शब्द वापरतो त्यांना संमतीदर्शक म्हणतात. हे शब्द खूप सोपे वाटतात, पण संभाषणात त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. हो, बरं, ठीक यांसारखे शब्द वापरून आपण आपलं म्हणणं अगदी स्पष्टपणे मांडतो. थोडक्यात सांगायचं तर हा प्रकार आपल्याला होकार देण्याची किंवा आपली संमती दाखवण्याची सोय करून देतो. आणि याशिवाय कुठलाही संवाद पूर्ण होऊच शकत नाही. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया. हे 4 प्रकार लक्षात ठेवले की केवळ प्रयोगी अव्यय समजायला खूपच सोपं होऊन जाईल. हे 4 मुख्य प्रकार नेहमी लक्षात ठेवा. आनंद, दुःख, आश्चर्य आणि संमती दाखवणारे शब्द आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचे हे प्राथमिक मार्ग आहेत. खरं तर हे शब्द म्हणजे आपल्या भाषेचे मसाले आहेत. जसं मसाल्यांशिवाय जेवणाला चव येत नाही, तसंच या शब्दांशिवाय आपल्या बोलण्याला ती भावनिक रंगत येत नाही. ते आपलं संभाषण अधिक जिवंत आणि खरं बनवतात.
आता एक गंमत म्हणून दिवसभर बोलताना आपल्या तोंडून कोणते केवलप्रयोगी अव्यय बाहेर पडतात याकडे जरा लक्ष देऊन बघा. आपल्यालाही आश्चर्य वाटेल की आपण नकळतपणे या शब्दांचा किती जास्त वापर करतो.